ठिकाणी मीडियाचे मित्र सुद्धा आलेले आहेत. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. हे जे फटके नसताना दिसतात हे प्रतिकात्मक फटके आहेत. अशा फटक्यावर तमाम महाराष्ट्रातल्या कर्नाटकातल्या द्राक्ष बागायतदारांना बेदावा उत्पादकांना वारंवार बसत असतात आणि काही लुटारू चोरटे मंडळी वारंवार जे आमच्या बेदाण्यावरती अन्याय होतो अशा मंडळींसाठी हे आव्हान आहे. आणि हा जाहीर भव्यचा मोर्चा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिमेपासून तर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा संचलन होणार आहे. खऱ्या अर्थानं आमच्या सर्व शेतकऱ्यांचा भाग असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचे खरे वारसदार आमचे नाना मारुती नाना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या तमाम सगळे शेतकरी बांधव महाराष्ट्राचे द्राक्ष बागायतदार संघ यांच्या सर्वांचं सहकार्य आणि महाराष्ट्रातील कर्नाटकातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. एक होतो शेतकरी बांधवांचा तमाम द्राक्ष बागायतदारांचा आमच्या मागण्या उत्पादकांचा आमच्या मागण्या मान्य. या ठिकाणी जे प्रतिकात्मक फटके समोरच्या बाजूला बसतात ना अशा फटके वारंवार सर्व शेतकऱ्यांना तमाम शेतकरी बांधवांना द्राक्ष बागायतदारांना बेदाणे वापर प्रतिकात्मक फटके समोरच्या बाजूला संपूर्ण लुटारू मंडळींना दिसलं पाहिजे. जे फटके शेतकऱ्यांना बसतात ना तर उद्या लुटारू मंडळींना लुटारू व्यापाऱ्यांना जे चुकीच्या पद्धतीने बेदाणे आयात करून आणतात ना त्या लुटारू मंडळींना हा फटका द्यायचा आहे. त्यासाठी हा भव्य मोर्चा या भव्य मोर्चाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आले. क्षेत्रातील पत्रकार बांधव मीडियाचे सर्व सन्मान्य मंडळी आपण या सर्व या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचं तमाम द्राक्ष बागायतदार आणि बेदाणा व्यापारी यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी प्रतिकात्मक फटके सुद्धा समोरच्या बाजूला दिसत आहेत आणि वारंवार सांगून इच्छितो असे फटके आम्हा सर्व शेतकरी बांधवांना सर्व द्राक्ष बागायतदारांना सर्व बेदाणा व्यापाऱ्यांना असे फटके बसत असतात काही लुटारू मंडळींच्या मुळे. आणि हा आक्रोश मोर्चा हा सर्व आक्रोश मोर्चा सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातील कर्नाटकातील द्राक्ष बागायतदारांच्या वतीनं हा भव्य असा मोर्चा क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिमेपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संचालन होणार आहे. आपण सर्वांनी एकजुटीने घोषणा द्यायच्या आहेत. एक होतो द्राक्ष बागायतदारांचा आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य. आणि भव्यचा मोर्चा या ठिकाणी सांगली मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिमेजवळ. कारण नाना पाटलांनी जशी क्रांती केली तशी तुमच्या आणि आमच्यामध्ये आमच्या तमाम शेतकरी बांधवांमध्ये द्राक्ष व्यापारी द्राक्ष उत्पादक बेदाणा उत्पादक यांच्या वतीनं हा भव्य आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघतोय. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या विचारांचे वारसदार त्यांचे विचार घेऊन पुढे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पुढे घेऊन निघतात असे आमचे मारुती नाना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली म्हणूया यांच्या विचारांसोबत हा मोर्चा संचलन होतो. तमाम सगळे शेतकरी बांधव
आणि आमच्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ संघटना सांगली यांच्या सर्वांचं सहर्ष स्वागत, त्यांच्या सर्वांचं सुद्धा सहकार्य मिळतंय. तमाम महाराष्ट्र कर्नाटकातून आलेल्या सर्व शेतकरी बांधव, द्राक्ष बागायतदार आणि डाळिंब उत्पादक शेतकरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष आम्ही स्वागत करतो. सोलापूर द्राक्ष बागायतदार संघ ते सर्व संचालक, सन्माननीय संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सन्माननीय संचालक, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं 6-7 हजार लोक मागल्या 6 ऑगस्टच्या मोर्चात सामील झाले होते. एवढा आक्रोश असताना सुद्धा त्याच्यात पुन्हा ह्या व्यापाऱ्यांनी इथं निकृष्ट दर्जाचा बेदाणा आयात केला आणि हा बेदाणा आयात करून इथं मार्केट पाडायचं काम केलं. म्हणजे प्रशासनाचं वचक ह्या लोकांच्यावर राहिला नाही आणि आमच्या सामान्य शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सुद्धा कुठं न्याय मिळेल असं वाटलं नाही. परंतु आम्हाला घटनेनं अधिकार दिलाय. त्या घटनेचा अधिकाराचा वापर करून आम्ही पुन्हा लढाई द्यायचं चालू केलंय. आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, आमच्या मागण्या अफगाणिस्तानच्या बेदाण्याला कर हा लागलाच पाहिजे आणि तो बी बेस रेट 300 रुपये बेदाण्याचा भरून लागला पाहिजे, त्याशिवाय ह्या चोऱ्या थांबणार नाहीत. सरकार चोरीला प्रोत्साहन देतं का काय असंही प्रश्नचिन्ह आमच्या द्राक्ष बागायतदारांच्या निर्माण व्हायला लागलाय. कारण आयात कर लावा म्हणून आम्ही मागल्या वेळेला सांगितलं, तरी तुम्ही अजून आयात कर लावत नाही. त्यामुळे दुसरं आमच्यावर एक संकट यायला लागले की चायनामध्ये तिथलं सरकार एवढी मदत करायला लागलं आणि तिथं 12 लाख एकर द्राक्षाची बाग झाली आणि आमच्या भारतात मात्र 3 लाख एकर द्राक्षाची बाग आहे. तिथं 12 लाख एकर बाग झाल्या, एवढं उत्पादन 20 टनानं तंत्रज्ञान त्या सरकारनं पुरवलं. त्यामुळे तिथली द्राक्ष आज भारतीय बाजारपेठेत आज अखेर इथं ज्या आमच्या सांगली तासगाव भागात द्राक्ष पिकली जातात ह्या बाजारात द्राक्ष आली म्हणजे मेट्रो सिटी किंवा इतर बाजारात किती आले असतील ह्याचा सुद्धा हिशोब करावा लागेल. आणि ही जर द्राक्ष येणाऱ्या काळात जर मोठ्या प्रमाणात भारतात आली तर आमचा द्राक्ष बागायतदार टिकणार नाही. कारण आम्हाला कुठलंही शासकीय मदत बागायतदाराला आज अखेर मिळत नाही. ज्या काही योजना आहेत त्या कागदावरच्या आहेत, आम्हाला त्याचा प्रत्यक्ष कुठलाही फायदा होत नाही. परंतु चीनचं सरकार चीनच्या बागायतदारांना एवढी मदत करते की तिथे उत्पादन वाढण्यासाठी जपानच्या व्हरायटी आणण्यासाठी सरकारनं मदत केली आणि इथं मात्र आम्हाला गेली 4-5 वर्ष झाले या व्हरायटी आम्हाला पाहिजेत, बाहेरच्या रिसर्चेड व्हरायटी पाहिजेत, क्लीन प्लांट पाहिजे. परंतु ह्याच्यात कुठंतरी प्रशासन सरकार आम्हाला ही देण्यासाठी कमी पडायला लागलं आहे. त्यामुळं आज ही द्राक्ष शेतीवर ह्या सांगली जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रात असेल, सांगली जिल्ह्यात जवळजवळ 3 लाख लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार दिला जातो. महाराष्ट्रात 70 लाख लोकांना रोजगार दिला जातो. एवढा रोजगार देणारी ही इंडस्ट्री हळूहळू मोडकळी व्हायला लागली. बरेच लोक बेकार व्हायला लागले, कामं मिळत नाहीत. आम्ही रोजगारांना नॉन स्किल लोकांना रोजगार देतो. अशा लोकांना जर रोजगार मिळत असताना, साध्या ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत असताना जर ह्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल आमच्या मागण्याकडे, तर कुठेतरी सरकारला याचा विचार करावा लागेल. म्हणून आम्ही भव्य संख्येने द्राक्ष बागायतदार, बेदाणा उत्पादक मोर्चा काढायला लागलोय. बाहेरच्या देशातला आणायचा तो बेदाणा 10 किलोच्या बॉक्समधनं येतो. त्याचा आपण व्हिडिओ शूटिंगसुद्धा सगळे घेतलं. त्याचा बॉक्स प्रोसेस करून त्याला रंग मारून इंडियन बॉक्समध्ये भरला जातो आणि तो बेदाणा आपल्या मार्केट कमिटीत सौद्याला लावला जातो. आमच्या मार्केट कमिट्या परदेशी माल विकण्यासाठी, सौदा करण्यासाठी नाहीत. ह्या मार्केट कमिट्या आमच्या शेतकऱ्यांच्या मालाचं विपणन व्यवस्था करण्यासाठी आहेत. आणि जर ह्या मार्केट कमिट्या किंवा अन्य व्यापारी जर असा उद्योग करत असतील तर ह्या व्यापाऱ्यांना प्रशासनानं कारवाई केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही एवढं जर तुमच्याकडं रंगेहात पकडून जरी तिथं हातबलता दाखविली असेल तर आमचा बागायतदार आम्ही थांबणार नाही. आम्ही आमच्या धडक मोर्चा लोकशाही मार्गानं आमच्या मागण्या आणि अशा व्यापाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याशिवाय हो प्रकार पुन्हा थांबणार नाही. कारण तुम्ही इथं एवढं पिकत असताना इथं आणता, ही लोक म्हणतात आम्ही लिगल आणता तर त्यांच्या ब्रँडवर का विकत नाही? तुम्ही आमच्या बॉक्समध्ये का भरता? की आमचं बदनाम का करता ना भारतीय बेदाण्याचं? आम्ही काय पैसे मागितलेले नाही. ह्या मागण्या सरकारच्या हिताच्या आहेत, देश हिताच्या मागण्या आहेत आणि ह्यात शेतकरी बागायतदार हिताच्या मागण्या आहेत. आणि ह्या जर मागण्या होत नसतील तर पुढच्या वेळेला आम्ही पण अल्टिमेटम गेल्या वेळेला दिला होता तुम्हाला मे जूनपर्यंत
तरी सुद्धा ऑगस्टला दिला होता, आम्ही जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिला होता की बाबा आमच्या ह्यात एका दुसरी तरी मागणी मान्य करा. परंतु दुर्लक्ष केलं प्रशासनाला, शासनानं दुर्लक्ष केलं. परंतु आता जर ह्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुढचा मोर्चा बायका पोरं रस्त्यावर उतरू आणि ज्या वेळेला आम्ही आमची शेतकरी बायका पोरं रस्त्यावर घेऊन उतरू त्यावेळेला शासनाची आणि प्रशासनाची सप्पई हार झाले असं आम्ही समजू. कारण शेवटी आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरं आमच्याकडे काय हत्यार नाही. आम्ही द्राक्ष बागायतदार असो, डाळिंब उत्पादक असो, फळ उत्पादक असो, आम्ही सुसंस्कृत माणसं आहे. आम्हाला काहीतरी चांगला एक दर्जेदार तंत्रज्ञानयुक्त बागायतदार किंवा शेतकरी म्हणून आणला जातो. आम्ही हिंसा करणारी माणसं नाही, पण आम्हाला लोकशाहीच्या मार्गानं वारंवार आंदोलनं करावी लागतील आणि आम्हाला न्याय मिळवावा लागेल. यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर ह्या मागण्यांची दखल घ्यावी. नक्कीच सांगली जिल्हा द्राक्ष बागायतदार समितीचे सर्व संचालक आणि सोलापूर जिल्हा द्राक्ष बागायतदाराचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक या सर्वांच्या वतीने हा मोर्चा संचलन होतो. बोला की आज खरंच हा मोर्चा काढण्याची वेळ आमच्या द्राक्ष बागायतदारावर यायला नको होती. याच्या अगोदर आम्ही ज्यावेळी मोर्चा काढला त्यावेळी आम्ही तसं शासनाला कळवलं होतं की बाबा हे आम्ही ज्या मागण्या केल्या त्या मागण्याची पूर्तता तुम्ही लवकरात लवकर करावी आणि आम्हाला द्राक्ष बागायतदारांना न्याय द्यावा. पण शासनाकडून कुठलीही गोष्ट घडली नाही. उलट त्यांनी लक्ष न दिल्यामुळं ह्यावर काही उपाय न केल्यामुळं येणारा चोरीचा बेदाणा हा परत आम्हाला जाऊन पकडावा लागला. आम्ही तो पकडला, सगळीकडे धाडी टाकल्या, बघितल्या, पण तो बेदाणा निकृष्ट प्रतीचा असताना करताना सुद्धा जो आणला जातो आम्ही तिथं जाऊन बघितलं त्याचं पॅकिंग उघडलं जातं, परंतु इथं रिप्रोसेसिंग केला जातो. परत आमच्या सांगली जिल्ह्यात ज्याप्रमाणे बाकी पॅकेज केलं जातं त्या पॅकेजमध्ये पॅकिंग केलं जातं आणि परत तो बाजारात विकायला आणला जातो. तो जर बेदाणा चांगल्या क्वालिटीचा असला, इश्यू फ्री असता तर इथं आणून त्याच्यावर परत प्रोसेस करणं आणि आमच्या पॅकिंगमध्ये पॅकिंग करण्याची वास्तविकतेमध्ये काहीसुद्धा गरज नव्हती. तो जर क्वालिटीचा आणि चांगला असता तर तो परस्पर तिने मार्केटमध्ये विकायला पाहिजे होता. इथं सौद्यात आणि लावणे, तिथल्या स्टोरेजमध्ये ठेवणे हा प्रकार बरोबर नाही आणि अशाच प्रकारानं जर हे करायला लागले तर आम्हाला परत शेतकऱ्यांना याच्यापेक्षाही आणि अडचणीतून कर्ज जावं लागेल आणि यासाठीच आम्ही आता परत गॅस मागणी आम्ही परत शासनाकडे मागणी करण्यासाठी आज परत इथं मोर्चा काढत आहे. आम्ही बहुसंख्येने इथं शेतकरी आता उपस्थित झालेत. आता 2 मिनिटात आमचा मोर्चा इथून चालू होईल. द्राक्ष बागायतदारांचा, द्राक्ष बागायतदारांचा, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. धन्यवाद.